देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल 25 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। ही नोटीस रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्यासह आदरणीय रविराज साबळे, दीपक केदार आणि इतर अनेकांना पाठवण्यात आली आहे। दरम्यान रामेश्वर दरेकर यांनी या नोटिसीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे। आम्ही मांडलेले मुद्दे सत्य आहेत आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून लढा देणार असे त्यांनी सांगितले। या प्रकरणात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे। शेतकऱ्याकडे गाडी किंवा बंगला असेल तर त्याला कर्जमाफी नाकारली जाते। याला विरोध करणे गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। तसेच निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। शपथपत्र खोटे आहे का आणि आम्ही मांडत असलेली माहितीच खरी आहे असा दावा संबंधितांकडून केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये बोलल्याबाबत खरं बोलणं गुन्हा आहे आणि खरं बोलल्याबाबत 25 कोटी रुपयाचं आग्या मोहळाची नोटीस मला पाठवलेली आहे। मलाच नव्हे तर आमचे मोठे बंधू रविराज साबळे यांना पाठवली आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार भाऊ यांना पाठवली आणि आणखी 3 जणांना पाठवलेली आहे। 6-7 जणांना नोटीस पाठवलेली आहे। देशाच्या चौथ्या स्तंभाची ही गळचेपी आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून बोलण्याचं अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलं। त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम महसूल मंत्री तुम्ही करत आहात। 25 कोटी रुपयाची नोटीस आमच्याजवळ काय आहे? हे कुसळ आहे, मागे बघताय बोराटीचे झाड आहे, इथं खाली दगड पडलेले आहेत, बाजूला बिबाचं झाड आहे। बिबा म्हणजे गोटा माहित आहे ना, काळा असतं, त्याच्यातून तेल काळं येतं वंगण सारखं, ते आमच्याजवळ आहे। आमच्याजवळ काय आहेत? किडण्या आहेत, इकडनं आणि इकडनं आहे। दुसरं काय भेटणार आहे तुम्हाला? आबे लड्डू जाबे लड्डू, कहा गए तो कहा नाही, क्या लाए तो कुछ भी नाही आहे। अशी परिस्थिती आमची आहे। आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत, काबाड कष्ट करणारी लोक आहोत। चुका तुम्ही करायच्या आणि चुकांचं प्रायचित्त आम्हाला भोगायला लावायचं। म्हणजे कारण की आम्ही निवडणूक आयोगाचं युरण पत्र अभ्यास केला आणि त्या युरण पत्रामध्ये तुम्ही लागवड योग्य क्षेत्र दाखवलं, शेती दाखवली, तुमचा व्यवसाय देखील तुम्ही शेती दाखवलेला आहे। ते निवडणूक आयोगाचं जे पत्र आहे, तुम्ही दिलेलं शपथपत्र ऑनलाईन आहे, संपूर्ण महाराष्ट्र वाचू शकतो। त्याच्यामध्ये शेती दाखवता आणि दुसरीकडे तुम्ही अकृषिक शेती दाखवता। म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि त्या चुकांना उणिवा भरण्याचं काम, आम्हाला रिकाम्या जागा भरायला लावायचं काम तुम्ही करायला लावता। म्हणजे कोण आहे? म्हणजे आम्ही बोलायचं नाहीये का? पत्रकारांची गळचेपी तुम्ही करण्याला लावली आहे। विरोधी पक्षनेता ठेवला नाहीये तुम्ही। विरोधी पक्षनेता बोलला, कोणी बोलला की लगे ईडीचा धाक दाखवायचा। आता पत्रकार बोलले, रविराज साबळे बोलले, दीपक केदार बोलले, जनजागृती वाले बोलले, म्हणजे कुणाकुणाचा आवाज दाबणार आहात तुम्ही? आम्ही सक्षम आहोत तुमच्या नोटीसला प्रत्युत्तर द्यायला आणि प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शब्दाचं प्रत्युत्तर देऊ, संविधानाच्या माध्यमातून देऊ, कारण की त्या संविधानाचा आदर करणारे आम्ही लोक आहोत। तुमच्या सोबत आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आणि त्या लढाईमध्ये आम्ही जिंकणार। तुम्ही अभ्यासू आहात, राज्याचे महसूल मंत्री आहात। पहिलं क्षेत्र जे असतं, आम्हाला शेतकऱ्याला माहिती आहे, तुम्ही शेतीचा सातबारा दाखवला तिकडं निवडणूक आयोगाला दिलेल्या विवरणपत्रामध्ये, तर